स्वाध्याय 1.4 पहिला प्रश्न आहे -5/7 -5/7 व -8/13 -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? परिमेय संख्या आपल्याला माहिती आहे. परिमेय संख्या म्हणजे p/q रूपात असते आणि p पण पूर्णांक संख्या असतो आणि q पण पूर्णांक संख्या असतो. तर आपल्याला या दोन संख्यांच्या, हे दोन्ही परिमेय संख्या आहेत, या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानची संख्या काढायची आहे, म्हणजे मधली संख्या काढायची आहे. आपण काय करूया, पहिल्यांदा या दोन संख्यामध्ये कोणती लहान आणि कोणती मोठी संख्या आहे काढूया. सो दोन परिमेय संख्यांचं लहान मोठेपणा ठरवण्याचं सोपं आहे. हे तिरपा गुणाकार करायचं. 13 गुणिले -5 13×5 65 म्हणजे -65 येतो आणि 7 गुणिले 8 7×8 56 -56 येतो. तर आता या दोन संख्यामध्ये मोठं कोण आहे, -65 का -56? तर -56 मोठा आहे, कारण मायनस चिन्ह आहे ना. ऋण संख्यामध्ये जे संख्या लहान दिसते तेच मोठं असते. -56 मोठं आहे -65 पेक्षा, म्हणजेच -8/13 ही संख्या मोठी आहे -5/7 पेक्षा. तर आपल्याला आता अशी संख्या शोधायचं आहे की जी संख्या यांच्या दरम्यान येते, म्हणजे -5/7 पेक्षा मोठं पाहिजे आणि -8/13 पेक्षा लहान पाहिजे. अशी संख्या शोधायचं आहे मला, जी संख्या -5/7 पेक्षा मोठं आणि -8/13 पेक्षा लहान यांच्या दरम्यानची संख्या शोधायची आहे. तर हे दोन्ही ऋणसंख्या आहेत. दोन्ही ऋणसंख्या आहेत. आपल्याला माहिती आहे ऋणसंख्यांच्या दरम्यान नेहमी ऋणसंख्याच असते. आता ही धनसंख्या आहे, म्हणजे ऑप्शन 2 राहू शकणार नाही. हे पण धनसंख्या आहे, ऑप्शन 3 पण राहू शकणार नाही. तर ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4मध्ये आपलं उत्तर राहील. तर आपण पहिल्यांदा हे -13/21 ठेवून पाहूया. -13/21. आता हे जे -13/21 आहे ते -5/7 पेक्षा मोठं पाहिजे. तर पाहूया, दोघांमध्ये पाहूया, लहान मोठेपणा ठरवूया दोघांमध्ये. मग त्यासाठी तिरपा गुणाकार करा. 21 गुणिले 5 21×5 105 म्हणजे डावीकडे येईल -105. नंतर येईल 13 गुणिले 7 म्हणजे 13×7 91 -91. मग ह्या दोघांमध्ये -91 मोठं आहे, म्हणजेच -5/7 पेक्षा -13/21 मोठं आहे आणि हे तर -8/13 पेक्षा लहान राहणारच. पाहूया लहान आहे का. 13 गुणिले 13 13चा वर्ग 169 -169 आणि 21 गुणिले 8 8 1 8 8 2 16 मायनस. ओके, इथे पण -168 मोठं आहे, म्हणजेच -8/13च मोठं आहे. सो या दोघांच्या दरम्यान -13/21 हे अपूर्णांक येईल. ऑप्शन 1, कारण हे जे -13/21 आहे -5/7 पेक्षा मोठं येत आहे आणि -8 पेक्षा लहान येत आहे. सो ऑप्शन 1. सेकंड, 2/4 -5/-9 7/-3 आणि -6/2 या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? आता या संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? इथे कटवाकटी होतो. पूर्णांक म्हणजे कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक म्हणजे पूर्णांक संख्यामध्ये पूर्णांक संख्या म्हणजे ज्या संख्यामध्ये धनही येतात ऋण येतात. शून्यच्या उजवीकडे संख्या 1 2 3 4 असे पण येतात आणि इकडे ऋण संख्या येतात, -2 -3 -4 ह्या संख्या पण येतात. हे सर्व पूर्णांक संख्या आहेत. सो पाहूया, कटाकटी करून पाहूया कोणत्या पूर्णांक संख्या येतात. इथं 2ने भाग जातो, 2 1 2 2 2 4, म्हणजेच इथं 1/2 आले. पण 1/2 हे पूर्णांक संख्या नाही, हे अपूर्णांक संख्या आहे.
इथं मायनस मायनस कटतो पण बाकी काय कटत नाही. सो 5/9ला 5/9. इथे 7 आहे 3 आहे. इथेही कोणत्याच संख्येने कटत नाही. सो 7/-3ला 7/-3. इथे 2ने कटतो. 2 1 2 2 6 म्हणजे काय राहिलं आहे -3/1. -3/1 म्हणजेच -3. सो -3 हे पूर्णांक संख्या आहे म्हणून -6/2 हे पण पूर्णांक संख्या आहे. परिमेय संख्या ही परिमेय संख्या पूर्णांक संख्या आहे. ऑप्शन 2. तिसरा प्रश्न, ज्या संख्येचे दशांशरूप अखंड व आवर्ती असते. अखंड व आवर्ती. अखंड व आवर्ती म्हणजेच जी कधीही थांबणार नाही आणि आवर्ती म्हणजे रिपीटेड आहे, परत परत येतात. सपोज 4.623 परत हे 623 परत येतो, परत येतात 623 623 असं. म्हणजे त्याला कसं लिहिता येईल 4.623 परत आले ना, हे झालं अखंड आवर्ती. किंवा एकही अंक परत येऊ शकतो 4.7777 असं, हे 77 परत येऊ शकतो. म्हणजे त्याला लिहिता येईल 4.7 हे डॉट. हे उदाहरण आहेत अखंड आवर्तीचे, हे उदाहरण आहेत. मग हे जे अखंड आवर्ती असतात ते अखंड आवर्ती परिमेय संख्या पण असतात, पूर्णांक संख्या तर नसतात. ओके, परिमेय संख्या पण असतात आणि वास्तव संख्या पण असतात. वास्तव संख्या असतात म्हणजेच जे अखंड आवर्ती असतात ते परिमेय संख्या आणि वास्तव संख्या असतात. आणि जे अखंड अनावर्ती आहेत, अखंड व अनावर्ती. अखंड व अनावर्ती म्हणजे सपोज 2 3 पॉईंट इथं येईल 1 3 7 4 6 2 5 3 1 असं रिपीटेड काहीच नाही, काही ना काही येतच राहतात. हे आहे अनावर्ती. मग ह्या अशा प्रकारचे जे दशांश रूप आहेत अखंड आणि अनावर्ती. अनावर्ती म्हणजे परत परत येत नाहीत, त्या संख्या असतात अपरिमेय संख्या असतात, अपरिमेय आणि वास्तव संख्या असतात. आणि वास्तव संख्या. ओके, अपरिमेय आणि वास्तव संख्या. अखंड अनावर्ती अपरिमेय आणि वास्तव. अखंड आवर्ती परिमेय आणि वास्तव. सो ऑप्शन इथं 2 निवडायचे आहेत. मग अखंड आवर्ती म्हणजेच परिमेय संख्या आणि वास्तव संख्या. ऑप्शन 1 and 4. ऑप्शन 1 and 4. चौथा प्रश्न आहे, पुढील पर्यायांपैकी चुकीची जोडी कोणती. परिमेय संख्या. मग परिमेय संख्यासाठी पाहिलोत की चुकीची जोडी निवडायची आहे. परिमेय संख्यासाठी अखंड असते आणि आवर्ती दशांश रूप असते. ऑप्शन पहिलं हे बरोबरीची जोडी आहे, कारण परिमेय संख्या म्हटल्यावर अखंडही असते आणि आवर्ती पण असते. अपरिमेय संख्या अखंड अनावर्ती हे पण बरोबर आहे. तिसरं आहे वास्तव संख्या परिमेय व अपरिमेय संख्यांचा समूह. बरोबर आहे, वास्तव संख्या म्हणजे परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा समूह. आता नैसर्गिक संख्या म्हणजे धन व ऋण संख्यांचा समूह. ही चुकीची जोडी आहे, कारण नैसर्गिक संख्या म्हटल्यावर 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 अशा पुढच्या संख्या, आणि हे फक्त धनसंख्या आहेत, याच्यात ऋणसंख्या येत नाहीत. इथं ऋणसंख्यांचा पण समूह म्हटलेला आहे, तर नैसर्गिक संख्यामध्ये ऋणसंख्यांचा समूह येत नाही, फक्त धनसंख्यांचा समूह येते, ते पण 1 पासून स्टार्ट होतो. म्हणजे ही ऑप्शन 4 जे आहे ते चुकीची जोडी आहे. पाचवा प्रश्न आहे, ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते. अखंड म्हणजे जे थांबत नाही,
परंतु आवर्ती नसते. आवर्ती म्हणजे रिपीटेड नाही. सपोज एखादे दशांश रूप घेऊया 27.31734 असं अखंडित आहे आणि आवर्ती नाही. आवर्ती नाही म्हणजे रिपीटेड पण नाही. मग त्या संख्येला कोणती संख्या म्हणतो आपण? अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या वास्तव संख्यामध्ये येतात. फक्त आवर्ती असेल तर ती परिमेय संख्या असते आणि आवर्ती नसेल तर ती अपरिमेय संख्या. म्हणजे या प्रश्नाचं ऑप्शन आहेत अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या 2 and 3. सहावा प्रश्न आहे, पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या कोणती? आता सेकंड ऑप्शन बघा 9.165. 9.165 इथं स्टॉप झालेलं आहे म्हणजे हे खंडित आहे. खंडित दशांश रूप आहे, अखंडित नाही आहे. आपल्याला अखंड पाहिजे. इथे पहा 0.9165. 0.9165 इथे पण दशांश रूप इथं संपलेलं आहे म्हणजे हे पण आहे खंडित दशांश रूप. नंतर आहे 91.65. 91.65 इथे पण दशांश इथेच समाप्त झालेलं आहे, सो हे पण खंडित आहे. तर ऑप्शन पहिलं पहा 9.165. या बारचा अर्थ आहे, याला अशा प्रकारे लिहू शकतो की 9.165 165 हे परत परत येतच राहतात, हे थांबतच नाहीत. म्हणजे ही आहे अखंडित आवर्ती दशांश. अखंड आवर्ती दशांश. अखंड आवर्ती दशांश ऑप्शन 1. सातवा प्रश्न आहे, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते? 0.67 या संख्येचे अखंड आणि आवर्ती. अखंड आणि आवर्ती कोणतं आहे मग? पहिलं ऑप्शन आहे 6.70. ही तर खंडित आहे. ही तर खंडित आहे, सो दिस विल बी नॉट द आन्सर. 0.670. 0.670 आता हे पहा 0 परत परत येते, या 0ला किंमत नाही. तो 0.670 0 परत येतो, 670 670 अशा प्रकारे परत परत येतो. हे पण हे आवर्ती आहे. नंतरचं केस आहे 0.67 डॉट 0.67 शून्याच्या पुढं डॉट आहे. मग याचा आहे याचं होईल 0.670000 म्हणजे हे 0 परत परत येते. नंतर येते 0.67. 0.67 तर आपल्याला विचारलं आहे या 4 ऑप्शनपैकी 1 2 3 4 या 4 ऑप्शनपैकी अखंड आवर्ती कोणते? आता ही तर खंडित आहे, हे पण ऑप्शन नाही. हे पण बघा इथेच स्टॉप झालं आहे, हे पण खंडित आहे. आता हे जे तिसरं ऑप्शन आहे 0.67 झिरोच्या वर डॉट आहे म्हणजे 0 परत परत येतात. आता दशांश रूपमध्ये कितीही 0 घ्या, या 0ना किंमत नाही, म्हणजेच याचं किंमत येईल फक्त 0.67 म्हणजे ही आवर्ती आहे. ओके, अखंडित आवर्ती. 0 परत परत आले म्हणजे आवर्ती आहे आणि याची किंमत 0.67 आहे म्हणजे ऑप्शन 3 येईल. ऑप्शन 3 जे आहे 0.67 डॉट याची किंमत फक्त 0.67च राहणार आहे आणि ही अखंडित आवर्ती आहे. ऑप्शन 3. आठवा प्रश्न आहे, पुढीलपैकी परिमेय संख्या कोणती? पहिलं दिलेलं आहे 1.35. नंतर आहे वर्गमुळात 5. नंतर आहे 3.1054768 डॅश 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 म्हणजे हे परत परत येतात. वर्गमुळात 10. आता ह्या 4 ऑप्शन्सपैकी आपल्याला परिमेय संख्या कोणती सांगायचं आहे. आता हे बघा दशांश रूप खंडित पण आहे आणि ओके हे दशांश रूप खंडित आहे म्हणजे ही परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे. ऑप्शन 1 राहील. आता हे वर्गमुळात 5 बघा, वर्गमुळात 5 म्हणजे
5 हे संख्या पूर्ण वर्ग नाही, म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग नाही, म्हणून वर्गमुळात 5ची किंमत निघत नाही, म्हणजेच ही अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. त्याचप्रमाणे वर्गमुळात 10 याचीही किंमत निघत नाही, सो वर्गमुळात 10 पण अपरिमेय संख्या आहे. तर लक्षात ठेवा, वर्गमुळात एखादी संख्या दिलं आणि त्याची जर किंमत निघत नसेल, सपोज मी वर्गमुळात 8 देतो, वर्गमुळात 8ची किंमत निघत नाही, कारण 8 हे कशाचा वर्ग नाही, म्हणून वर्गमुळात 8 हे अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय संख्या. आता हे तिसरं ऑप्शन्स पहा. 3.105476 आणि डॅश 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 आहे. डॅश 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 म्हणजे पुढं येतच राहतात, म्हणजे इथं आवर्ती नाही आहे, अनावर्ती आहे. मग एखादं जर दशांश रूप अनावर्ती असेल, परत परत येत नसेल, तर ती अपरिमेय संख्या असते. अपरिमेय संख्या. सो ह्या चारही ऑप्शनमधलं फक्त 1.35 हे जे दशांश रूप आहे ते खंडित आहे आणि तीच परिमेय संख्या आहे. ऑप्शन 1. नववा प्रश्न आहे, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? पहिला ऑप्शन आहे -27/5. दुसरा ऑप्शन आहे वर्गमुळात 25. तिसरा ऑप्शन आहे वर्गमुळात 5 आणि चौथा ऑप्शन आहे 10.05. अपरिमेय संख्या कोणती? आता बघा, हे p/q रूपात आहे. मग अंश -27 म्हणजे हे पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्या येतात, ऋण संख्या येतात. छेद पण 5 म्हणजे पूर्णांक संख्या आहे. मग अंश आणि छेद पूर्णांक संख्या असल्यामुळे ही आहे परिमेय संख्या. ही परिमेय संख्या आहे. आता वर्गमुळात 25. 25 हे पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 25 हे 5चा वर्ग आहे. त्याच्यामुळे वर्गमुळात 25 याची किंमत 5 येईल. मग वर्गमुळात 25 याचा किंमत निघालेली आहे, म्हणजेच वर्गमुळात 25 हे परिमेय संख्या आहे. ही परिमेय संख्या आहे ना 5, म्हणजेच वर्गमुळात 25 पण परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या आहे. आता पहा, वर्गमुळात 5 याची किंमत निघत नाही आहे, कारण 5 हे कशाचा वर्ग नाही, म्हणून वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे. आता इथे पहा, 10.05 म्हणजेच हे जे दशांश रूप आहे ते आवर्ती आहे. मग आवर्ती दशांश रूप हे परिमेय संख्या असते. हे परिमेय संख्या आहे. सो आपल्याला अपरिमेय संख्या कोणती विचारलं आहे? ऑप्शन 3 हे अपरिमेय संख्या आहे, वर्गमुळात 5. ऑप्शन 3. अशा प्रकारे स्वाध्याय 1.4 झालेलं आहे.